साक्री तालुक्यातील घोडदे येथील ग्रामदैवत बहिरामदेव महाराज यात्रा उत्साहात संपन्न। घोडदे हे गाव साक्री तालुक्यात असून नागपूर सुरत महामार्गावर वसलेले हे गाव 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत गड गोंधळ खेळणे याला जास्त महत्त्व आहे। ही यात्रा गड गोंधळ यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। गड खेळणे म्हणजे हुक टोचणे, हे 2 लोखंडी हुक टोचणे म्हणजेच गड खेळणे होय। दरवर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षी बहिरामदेव महाराज यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली। या यात्रेसाठी गावातील तसेच बाहेरगावी राहणारे सगळे भाविक या यात्रेला हजेरी लावतात। या यात्रेचे महत्त्व गावातील क्षीरसागर घराण्यातील स्त्रियांना हे गड हुक टोचण्याचा व खेळण्याचा मान दिला जातो। घराण्यातील ज्या स्त्रीला पुत्र झाला असेल त्या स्त्रीला त्या मुलाच्या लग्नाआधी हा गोवो पण गड हुक टोचून खेळवतात। अथवा कोणत्याही स्त्रीला पुत्र प्राप्त होत नसेल तर ती स्त्री या बहिरामदेवाकडे नवस करून पुत्र झाल्यावर नवस फेडण्यासाठी गड हुक टोचून खेळले जातात अशी आख्यायिका आहे। हे गड टोचण्याचे काम अनेक वर्षापासून गावातील हिरे बंधू लोहार कुटुंब करीत आहेत। रवींद्र लोहार हे बंधू गड हुक टोचण्याचे काम करीत आहेत। चिरंजीव आनंद लोहार व सागर लोहार हे काम परंपरेनुसार पुढे नेत आहेत। गावातील ज्या घरात हे गड खेळले जातात त्या घरी रात्री व जागरण गोंधळाचे आयोजन केले जाते। या यात्रेसाठी गावाचे मोठे योगदान आहे। या यात्रेत बाहेर गावाहून व पंचक्रोशीतील तसेच साक्री, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, मुंबई, पुणे, नवापूर, सुरत, वापी, बडोदा, अहमदाबाद आदी ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे उत्साहात हजेरी लावून उपस्थित राहतात। यात्रेत पाळणे, खेळणी, संसार उपयोगी वस्तू, मिठाईची दुकाने थाटलेली असतात। यावेळी गड हुक टोचून खेळणाऱ्या एकूण 15 स्त्रियांनी नवस फेडला। या यात्रेचे नियोजन घोडदे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक राजकीय मान्यवर व ग्रामस्थ एका विचाराने व सहयोगाने बहिरामदेव महाराज यात्रा सुरळीत होण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करीत असतात। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार, आपण सगळे घोडदे या गावामध्ये यात्रेसाठी जमलेलो आहोत। सर्वप्रथम मी इथं जमलेल्या सगळ्या बहिरामदेवाच्या भक्तगणांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आमच्या या घोडदे गावाच्या या ठिकाणी परंपरेप्रमाणे गड गोंधळाची यात्रा जी ती यात्रा दरवर्षी या ठिकाणी चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी या ठिकाणी होते आणि या यात्रेचं आगळं वेगळं अशा प्रकारचं या ठिकाणी महत्त्व आहे की क्षीरसागर परिवार जो आहे या क्षीरसागर परिवारामध्ये या ठिकाणी गड गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो। पण यात्रेच्या पवित्र दिवशी पाहुणे जे गळ असतात तर पाहुणे गळांना या ठिकाणी प्रथम गळ खेळण्याचा या ठिकाणी मान जो आहे तो मान या ठिकाणी दिला जातो आणि मुख्यतः करून आमच्या या यात्रेसाठी मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र ते या ठिकाणी बरेच भक्त जे आहेत ते भाविकपणे या ठिकाणी येतात आणि भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा एक अनोखा संगम जो आहे तो संगम या यात्रेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो। जात पात, धर्म, पंथ हे सगळे भेदभाव या ठिकाणी विसरून ही देवता या ठिकाणी नवसाला पावणारी देवता म्हणून या ठिकाणी हिच्याकडे आवर्जून बघितलं जातं। ज्या महिलेला या ठिकाणी पुत्रप्राप्ती होत नसेल तर या बहिरामदेवाला या ठिकाणी साकडं घातलं आणि काही कालावधीनंतर या ठिकाणी जर पुत्रप्राप्ती झाली तर त्यासाठी सुद्धा हा गड गोंधळाचा या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम या ठिकाणी होतो। यासाठी 4 बोकड असतात, 1 मेंढा या ठिकाणी दिला जातो, नरबळी दिलं जातं आणि बहिरामदेव हे सप्तशृंगी मातेचे या ठिकाणी बंधू म्हणून या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला जसा सप्तशृंगी गडावर या ठिकाणी यात्रा उत्सव असतो तसा या घोडदे नगरीमध्ये या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर 6 क्रमांकाच्या या ठिकाणी साक्री तालुक्यातील घोडदे गावची यात्रा जी आहे ती अतिशय प्रसिद्ध यात्रा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। भाविक त्यांच्या मनातल्या या ठिकाणी ज्या काही शंका असतील त्या शंकेच्यासाठी या ठिकाणी गाऱ्हाणं या बहिरामदेवाला या ठिकाणी देव ठेवतात आणि बहिरामदेव त्या श्रद्धेच्या या ठिकाणी निराकरण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी केला जातो। खूप सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी उलाढाल होते। त्यासाठी गावकरी, ग्रामस्थ सगळ्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करतात। तरुण मंडळींचा या ठिकाणी खूप मोठा असा या ठिकाणी सहभाग या ठिकाणी असतो आणि यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी क्षीरसागर परिवार जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी करतो आणि ही जी काही अनोखी यात्रा आहे ही आमच्या धुळे जिल्ह्यात एक भूषण या ठिकाणी म्हणून गणली जाते। अशा प्रकारचा हा यात्रा उत्सव आहे तो सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा या ठिकाणी आपण पाहतात की यावर्षीसुद्धा 14 गळ या ठिकाणी आहेत। पहिला जो मान आहे तो बाहेरच्या गावाला या ठिकाणी दिला जातो, घोडदे गावाच्या बाहेरची जी व्यक्ती असेल त्या गावाला या ठिकाणी दिला जातो, पाहुण्या गावाला। आणि इथं ज्यांना पुत्रप्राप्ती झाली नसेल असे मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी येतात, वरांड्यामध्ये त्यांच्यावर या ठिकाणी जी पुष्पवृष्टी केली जाते देवीसारख्या या ठिकाणी त्या महिलेला सजवलं जातं
तिला देवीचा अवतार या ठिकाणी केला जातो, मंदिरामध्ये नेलं जातं, 5 प्रदर्शनं या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि अशा प्रकारच्या या ठिकाणी सायंकाळी किंवा दुपारी जेवणाचा या ठिकाणी जो भोजनाचा कार्यक्रम असतो तो शाकाहारी मांसाहारी भोजनाचा कार्यक्रम असतो। क्षीरसागर परिवाराचा या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम असतो, रात्रभर जागरण असतं आणि एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी बहिरमदेवाचा उत्सव जो आहे तो मोठ्या धामधुमीमध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो।